या वातावरणामध्ये आम्ही निघालो सहलीला आणि पालक सगळे थांबलेले आहेत. सगळे आमचे पालक पण आलेत आणि या पालकांबरोबर सगळे विद्यार्थीसुद्धा बसलेले आहेत. आता हे विद्यार्थी सगळे बसलेत आणि अशा पद्धतीनं आमची सहल जी आहे ही सहल आता निघली आहे. आवाज द्या गणपती बाप्पा. आम्ही मानस मंदिरला आता आलो आणि मानस मंदिरमध्ये सगळे विद्यार्थी आता इथे दर्शन घ्यायला चाललेत. आसनगावला आहे मानस मंदिर. हे बघा सगळे विद्यार्थी आमचे. काढून देत नाही. आलोय कसाऱ्याला कृष्णम हॉटेलमध्ये आणि सगळ्यांचं नाश्ता झाला आहे. बरोबर आहे का दादा? एक नंबर. मॅडम निघेले मॅडम बरोबर आहे. चौधरी सर एक नंबर. आणि सगळ्यांचा नाश्ता एकदम व्यवस्थित चालला आहे. आमचे विद्यार्थीसुद्धा नाश्ता हे नाश्ता बरोबर होता का? खरोखर चांगला आहे ना? आवडला का तुम्हाला? विद्यार्थ्यांना सुद्धा खूप आवडलं आहे. गाजरचा हलवा चांगला आहे बोलतात. नाश्त्याला काय काय केलं आहे? मिसळ आहे, गाजरचा हलवा आहे, त्याचबरोबर दही वगैरे सगळे आहेत आणि आमचे सगळे विद्यार्थी आहेत. हे सगळ्यांना आवडलं का नक्की? बरोबर आहे सगळं नक्की बरोबर आहे का सगळ्यांना? आवडलं का सगळ्यांना? सगळ्यांनी भरपेट नाश्ता करा. एक नंबर आहे. कसे बहुत अच्छा सर्विस आहे. एक नंबर. आणि सगळ्या स्टाफने ना खरं शुभम जे आहेत हे शुभमनी सर्विस खूप चांगली दिली. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. थँक्यू सर. थँक्यू. आता आम्ही कसारा घाटामध्ये आलो आणि कसारा घाटामधला आपण चाललं आहे. समोर बघा रेल्वे चालली तिकडे आणि हा कसारा घाट आणि या कसारा घाटामधून आपली सहल चालली आहे. वळणाचा रस्ता आहे. रस्ता डेंजर आहे परंतु हीच तर मजा आहे खरी. आणि अशा पद्धतीने ही समोर रेल्वे आहे बघा ती बघा थांबले बघा तिथे. आणि अशा पद्धतीने कसारा घाटामधला हा रस्ता आणि हा घाट. आता इथून ना आम्ही टाकेतला निघणार आणि टाकेतवरनं भंडारदरा 15 किलोमीटर आहे. म्हणजे सर्व तीर्थ टाकेत आणि विद्यार्थी सगळे विद्यार्थी दर्शन घेतात. त्याचा प्रयत्न करतात कारण तो जो ज्याच्याकडनं निघेल तो गोट्या निघाला तर त्याच्यात नवसाला देव पावतो असं होतं. आणि त्याने आराम म्हणजे काढला बघा. अरे बापरे. हे बघा दाखव. हे बघा गुप्तेश्वर महादेवाचं इथे नवसाला पावणारा गोट्या आणि ज्याला तो निघतो त्याला त्याचा नवस जो असतो तो नवस पूर्ण होतो अशी आख्यायिका आहे. मी सुद्धा एक ट्राय करेल कारण का माहिती आहे का काढता आला तर ठीक आहे. आता भाऊ ठेवतायत ते त्यांचा नवस पूर्ण झाला कारण त्याने तो गोटा काढला. मी ट्राय करतो. हे घे रे घे व्हिडिओ कर. सर काढते दादा.
सर आता गोटा काढतायत. बघा बघू शकता आता सर गोटा काढणार आहेत. सरांकडून निघत नाही असं वाटतंय. याच प्रकारे सर काढत आहेत. प्रकारे निघला नाही सरांचा. एक प्रकारे सरांकडून नाही निघला. टाकीत येथे आम्ही आहोत आणि टाकीतला मुलांनी दर्शन घेतलं आणि या दर्शनानंतर आम्ही आता इथून निघतो. काय जटायूचं रामायणामध्ये बघितलं ना तुम्ही? तिथे पाणी कायमस्वरूपी चालू असतं, वर्षानुवर्ष कधीच बंद नाही झालेलं. म्हणजे या गावामध्ये पाण्याची इतकी टंचाई जरी असली तरी सुद्धा इथे पाणी चालूच असतं. आम्ही आलोय आता तो म्हणजे भंडारदरा धरण जे आहे या धरणाच्या इथे आलोय आणि त्यानंतर आम्ही इथे स्थानिक गाईड घेतले आणि त्या गाईडच्या माध्यमातून आम्हाला या भंडारदरा धरणाबद्दल माहिती सांगतील. तर हे भंडारदरा हा भंडारदरा डॅम आहे. याचं जुनं नाव विल्सन डॅम आहे. हा डॅम आहे ना 1910 साली सुरुवात झाली बांधायला, नाही 1901 साली, आणि त्याला 20 वर्ष लागले बांधायला नाही का. त्याचं जुनं नाव विल्सन डॅम आहे आणि आता नवीन नाव भंडारदरा डॅम असं सुरुवात ठेवलंय त्याचं. गरजी भागरे यांनी आता आम्हाला भंडारदराच्या बॅकवॉटर कसं दिसतंय, त्याच्यापासून किती गावांना पाणी पुरवठा होतो यासाठी इथे आणलेलं आहे आणि तेच आम्हाला आता पूर्ण माहिती देतील. आता आपण भंडारदरा धरणाच्या बॅकवॉटरपाशी आहोत आणि इथे आता सगळे आमचे विद्यार्थी. भंडारदराचं बॅकवॉटर जर पाहायचं असेल ना तर त्यासाठी आपल्याला चालावं लागतं आणि ह्याच आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं आता ह्या भंडारदरा धरणाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे ना. हे भंडारदराचं बॅकवॉटर आणि त्या बॅकवॉटरच्या इथे आपण आलोय. यालाच आता राघोजी भांगरे जलाशय असं नाव देण्यात आलेलं आहे. भंडारदरा डॅमला आलो. भंडारदरा धरणाची ते बोटिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आणि आता आमच्या बरोबरचा ग्रुप आला होता. हा ग्रुप या बोटिंगला चाललाय. विद्यार्थीला आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना आम्हाला नेता येत नाहीये. हे बघा बोटिंगला सगळे चाललेत. तो ग्रुप सुद्धा आता चाललाय व्यवस्थित आणि अशा बॅकवॉटर जे दिसतंय याचं जुनं नाव आर्थर लेक होतं सर, आणि आता याला राघोजी भांगरे जलाशय असं नाव देण्यात आलं आहे नाही का. आणि हे इथं पुढं डॅमचे ओव्हरफ्लो घेते ते पत्र्यासारखं दिसते तिथं, आणि आता त्याचं नाव म्हणजे ते डॅम ओव्हरफ्लो झालं ना तिथून पाणी सोडतात खाली नाही का. ते समोर जागा दिसते तिथून डॅमला पाणी सोडतायत. हा म्हणजे इथून हेच पाणी खाली जातं. मग आता याचं नाव काय दिलंय, या जलाशयाचं बॅकवॉटरचं नाव काय दिलंय? राघोजी भांगरे राघोजी भांगरे जलाशय. आणि जे डॅम आहे त्याचं नाव अगोदर विल्सन डॅम होतं आणि आता त्याचं नाव भंडारदरा डॅम. आता त्याचं नाव भंडारदरा ठेवलंय. त्या जलाशयामध्ये दत्तादादा पण उतरला, मजा घेतोय आणि इथं आपली मुलं सुद्धा उतरलेत. पुढे जायचं नाही रे बाबांनो, कारण का माहितीये का, तो दिसतोय कमी खोल पण ते खोल आहे का खूप. इथं सर मासे बघा कसं बसलेलं आहे. मासे बसलेत. बघा छोटा बस आहे. हे बघा आता आपण रंधा फॉलच्या इथे आलो आणि रंधा फॉलच्या इथे आल्यानंतर आपल्याला इथे जर यायचं असेल आणि इथे जर खायचं वगैरे वस्तू पाहिजे असतील तर इथे हॉटेल सागर आणि रसवंतीगृह आहे. त्याचबरोबर इथे दुसरं हॉटेल आहे, ते हॉटेलवाले पण भाऊ आम्हाला सांगतायत इथे दोन्ही ठिकाणी नाश्त्याची आणि चहा पाण्याची व्यवस्थित होते. भागडे सागरजी भागडे यांच्या माध्यमातून आम्हाला कळसूबाई, आसपासचा परिसर, भंडारदराचा परिसर, रंधा फॉल, हे सगळी माहिती तंतोतंत आणि अचूक अशी माहिती देतात. त्यामुळं तुम्ही कधी इकडे आलात ना तर त्यावेळी तुम्ही स्थानिक गाईडची मदत घ्या, ज्यामुळं
स्थानिकांना सुद्धा रोजगार चालू होईल आणि याच्यावरच आपलं जे पर्यटन हे पर्यटन चांगलं होईल, कारण त्यातल्या तिथल्या लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होईल. बरोबर आहे का? हो बरोबर आहे सर. कारण गाईडशिवाय माहिती मिळू शकत नाही. नाही, हा. हां, जर आम्ही आलोत आणि बघून गेलो असं तर काही फायदा झाला नसता. आता आपण आलोय ते म्हणजे रंधा वॉटरफॉलला. रंधा वॉटरफॉल तिकडून बघायला भेटेल सर ते. रंधा वॉटरफॉलला आपल्याला जायचं असेल तर समोरच्या बाजून जावं लागेल. आणि कायमचा हा वॉटरफॉल जो आहे हा कायमचा वॉटरफॉल 12 महिने चालू. 12ही महिने चालू असणारा असा वॉटरफॉल हा बघा, हा रंधा वॉटरफॉल. हे बघा सुंदर असा हा रंधा वॉटरफॉल. विद्यार्थी रंधा फॉलमध्ये आलेत. आता रंधा फॉलची मजा घेत आहेत. हे बघा सगळे पाण्यामध्ये खेळत आहेत. सगळे विद्यार्थी बघा कसे, थंड थंड पाणी एकदम. अजून भंडारदऱ्याला आल्यानंतर तुम्ही काय पाहाल तर एवढं सुंदर रंधा फॉल बनवलं आहे ना, एकदम सुंदर बनवलं आहे. हे बघा मुलं आमची सगळी, त्या बाजूला काही विद्यार्थी पाण्यामध्ये उतरलेत. आणि इथे पाण्याच्या आतमध्ये काय केलं आहे, पूल बांधला आहे आणि एक झोपडी बनवली. आणि या झोपडीमध्ये शाळेच्या बरोबर इतर पर्यटकसुद्धा आले. सगळे इतर पर्यटकसुद्धा आलेत. आणि हे पर्यटक निवास जे बोलतोय, पर्यटकांना आराम करण्याचं ठिकाण. सर पण आहेत, चौधरी सर आहेत. आता मंदिरामध्ये आम्ही येतोय. घोरपडा माता मंदिर आहे. या घोरपडा माता मंदिरामध्ये आता आपण आलोय. रंधा फॉल जे आहे ना, रंधा फॉलच्या इथेच हे घोरपडा मातेचं मंदिर आहे. आणि तिथे आणि धरणातून येणारं पाणी इथून जाताना असं आपल्याला वाटतं की आपण पाण्यामधून चाललो आहे. आत्तासुद्धा पाणी चालू आहे. 12 महिने वाहणारा हा रंधा फॉल खूप खोल आहे. तिथून तो काही मुलंसुद्धा गेलीत. हा बघा, हे बघा, तिथे आपण काय जाणार नाही आहेत, मुलांना घेऊन जाणार नाहीत कारण खाली खोल आहे. हा जो झरे वाहत आहेत हे बघा, ही मुलं काही गेलेत, परंतु आपल्याला तिथे जाता येत नाही आहे कारण विद्यार्थी पण आहेत. नमस्कार, मी स्थानिक गाईड सागर भागडे. आणि हा रंधा वॉटरफॉल आहे. हा 12 महिने चालू असतो. आणि हेच पाणी पुढं प्रवरा नदीवरच आहे हा रंधा वॉटरफॉल. हेच पाणी पुढं निळवंडे डॅमला जातात. आणि तिथून पुढे औरंगाबादला प्रवरा संगम आहे. आणि तिथून सरळ जायकवाडी डॅमला जात आहे पाणी खाली. औरंगाबादला जातं. बघा कशी पोहण्याला मजा घेतली सगळ्यांनी. सगळे चला लवकर, सगळ्यांनी मजा केली. रंधा वॉटरफॉलला सगळ्यांनी मजाच केली. बाय बाय, सगळेच चालले. वागचोरे मॅडम सुद्धा चालले आहेत. अली अब्बासला घेतलं कारण आजचा हिरो अली अब्बास शेख आहे. स्थानिकांकडनं आता लिंबू सरबत घेत आहेत सगळेजण. बघू द्यावं लिंबू सरबत एक. आणि लिंबू सरबत चाललं आता सगळेजण आम्ही घेतोय. द्या एक, मला पण एक द्या. पैसे द्या. काय प्रत्येकाकडनं पैसे घेतले नाही तुम्ही? पैसे आमचे घ्या प्रत्येकाकडनं. ते ना प्रसाद आहे आणि प्रसाद विकायला आपलं नाव काय? हौसाबाई. पण होतो का धंदा? होतो. संपतात प्रसाद घेतात लोक. आणि सगळेच जण घेतात का नाही घेत? काही जण घेतात, काही नाही असं. आणि मग हे विकल्यानंतर घरातला खर्च भागतो. हा, करायचं कसं तरी आता काय करायचं, पण आनंद वाटतो. हा, आनंद. बरोबर, काहीतरी चांगलं देतो आपण लोकांना. राहायला कुठे तुम्ही? आम्ही इकडे पिंपरकणा. पिंपर हा, काय गाव? पिंपरकणा. पिंपरकणा गावाला. आणि तेवढ्या लांबनं येऊन इथे ते स्टॉल साहित्य, प्रसादाचं साहित्य मांडतायत. मी पण एक घेतो मग. हां, एक घेतो, चालेल? हां, हे मी घेतले विकत. मी 50 रुपये दिले तुम्हाला. दिले.
हां दिलेत नक्की, फुकट घेतलेलं नाही आहे. हां नाही फुकट घेतलेलं नाही आहे, 50 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं एखाद्या पर्यटनस्थळी आल्यानंतर प्रत्येक पर्यटकांनी निदान स्थानिक लोकांकडनं वस्तू घेणे गरजेचं आहे, कारण त्याच्यावरच त्या ठिकाणचा रोजगार चालू होईल. आभारी आहे खूप तुमचा, धन्यवाद. चला पुन्हा भेटूया. दत्त दादा बघा लहानपणाची आठवण कशी ताजी करतोय. पोंगे खाते बघा. हां जर भंडारदरा ह्या ठिकाणी आलात ना तर तुम्ही शेंडीला थांबायला विसरू नका, कारण तिथे हॉटेल संस्कृती जी आहे ना या संस्कृतीमध्ये गावरान जेवण जे मिळतं, अस्सल गावरान जेवण हे हॉटेल संस्कृतीमध्ये मिळतं आणि हे चांगलं जेवण असतं. कारण हे आम्ही ऐकून होतो पण प्रत्यक्षात आम्हाला सुद्धा पाहायला मिळते. आणि जे व्यवस्थापक आहेत हे व्यवस्थापकसुद्धा सगळे चांगली आहेत, सर्व्हिस चांगली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला इथे जेवण मिळते. हॉटेल संस्कृती जे मालक वर्ग आहेत आणि जर तुम्ही भंडारदरा या ठिकाणी आलात तर त्या ठिकाणी अवश्य भेट द्या. ते म्हणजे हॉटेल संस्कृती वसुंधरा पॉल आणि तिथे सगळे काय काय पाहणार ते सुद्धा इथे टाकलेले त्यांनी. हॉटेल संस्कृती जिथे तुम्हाला अस्सल गावरान जेवण मिळेल. खाली नंबर सुद्धा त्यांचा आहे, तुम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही अवश्य इथे भेट द्या. मालक बसलेले आहेत, नमस्कार. ते पण बसलेले आहेत, नमस्कार नमस्कार. शाळा सुटली त्यांची आणि मुलं सगळी हात करतायत. रस्ते सुंदर आहेत, पण सगळे रस्ते सुंदर आहेत. सकाळी जाताना आम्ही ह्याच रस्त्याने आलो होतो. आता इथून थोडासा फक्त आता रस्ता छोटा लागेल, तेवढी फक्त काळजी घेणे गरजेचं आहे. सगळे पेढेवाले पण आहेत आमचे, सगळे 12 बोलीदार पद्धती बघा. अरे बापरे हा ससा बघा, अरे बापरे बाप. म्हणजे आनंद काय कमी होत नाही आमच्या मुलांचा बघा. अरे बापरे एवढी शांत दिसणारी मुलगी बघा. आता बघा दाखवू इकडे बघ, इकडे बघ. अरे बापरे वरती अरे बाप सगळे सोशे बनले. ए मजा कशी मजे बघा.